अकोला जिले में हुई जोरदार बारिश से जात टाकली खुर्द रोड पर घरों में काफी नुकसान पहुंचा है। नालों का काम अधूरा होने से नालों का पानी लोगों के घरों में घुस गया है। अकोला जिले के जाट टाकली खुर्द रोड पर भारी बारिश के कारण काफी घरों को नुकसान पहुंचा है। गांव की मुख्य सड़क पर नालियों का काम अधूरा होने और नाली के पानी की निकासी व्यवस्था न करने के कारण इन नालों का पानी घरों में घुस गया है। इस गंदे पानी से नागरिकों का स्वास्थ्य भी खतरे में आ गया है। नालों के अधूरे कामों को जल्द से जल्द पूरा करने की मांग अब नागरिकों की ओर से की जा रही है। मागील काम नालीची चालू असतानाच आम्ही ठेकेदाराला सांगितले हे नाली लहान असल्यावरही ह्या आजूबाजूच्या परिसरातून पाणी जाऊ शकत नाही, पण तरी ठेकेदारने चांडक ठेकेदारने याच्याकडे लक्ष न देता वरतून म्हणत की आम्हाला असंच एस्टिमेट असल्यामुळे आम्ही असं काम करून आलो। पण आमच्या गावातील जे नागरिक लोक आहे त्यांचं असं म्हणणं होतं बा की आज तुम्ही हे काम करून आले खरं, पण उद्या चालून पाणी जर गेलं नाही तर याचं काय। शेवटी तेच गोष्ट झालेली आहे, कारण की पाणी आज प्रत्येकाच्या घरामध्ये पाणीसुद्धा शिरलेलं आहे। त्या दृष्टीने लोकांचं घरातील नुकसान आणि बऱ्याच ठिकाणी लोकांना रातभर जागून त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागलं, तरी पाणी आज दिवस निघाल्यावरही हेच गत आहे। आम्ही रात्रीच फोन केले, ठेकेदारने फोन उचलले नाही। त्याच्यानंतर जे सुलतानी साहेब आहेत त्यांना आम्ही रात्री व्हिडिओ बी टाकले आहेत त्याच्या मोबाईलवर आणि फोनही केलेला आहे। पण सुलतानी साहेब उपअभियंता यांना रात्री व्हिडिओ टाकून कॉल केले, पण कॉलसुद्धा उचलले नाही। त्यांनी जे एस्टिमेट बनवलं आहे अगदी चुकी दृष्टीचं एस्टिमेट बनवलं असल्यामुळे हे पाणी शक्यता नाही। आज ह्या पहिल्या पाण्यातच अशी कंडिशन झालेली आहे की पुढे तो अजून भरपूर पावसाळा बाकी आहे।